आज या ठिकाणी परतूर शहरामध्ये सर्व धर्मियाच्या वतीने, सर्व धर्माच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने आज पहलगाम येथे झालेल्या 27 भारतीय नागरिकांची जी या ठिकाणी क्रूर हत्या झाली, ते शहीद झालेत, त्याबद्दल मी सर्वप्रथम आतंकवाद्याचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो। आम्ही दुपारी 12 वाजता SDM साहेबाला सुद्धा हे निवेदन दिलेलं आहे, निषेध निवेदनसुद्धा दिलेलं आहे। परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या आतंकवाद्यांनी आमच्या देशामध्ये हिंदू मुस्लिम करून दंगली घडविण्याचा प्रयत्न केला। परंतु मी सांगू इच्छितो की मुस्लिम समाजामध्ये पवित्र कुराणमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की कोणाला जबरदस्तीने आजान म्हणा, अल्लाह म्हणा, असा आमच्या धर्मात कुठेही लिहिलेलं नाही। म्हणून मी त्या हल्लेखोरांचं, त्या आतंकवाद्याचं तीव्र असं निषेध करतो आणि केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी साहेब, अमित शाह यांना आमच्या तमाम हिंदू मुस्लिम बांधवाची कळकळीची विनंती आहे की अशा या हल्लेखोरांना, आतंकवाद्यांना कडक शासन झालं पाहिजे आणि यानंतर याची पुनरावृत्ती कधीही होणार नाही, अशा या ठिकाणी योजना आखली पाहिजे। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आतंकवाद हम सब एक है, हम सब एक है। आतंकवाद मुर्दाबाद। धन्यवाद। आपल्या जम्मू काश्मीर राज्यात काल काही दिवसापूर्वी जो अत्यंत अशोभनीय व निंदनीय घटना जी घडवून आणली गेली, त्या घटनेचा आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो आणि आपल्या या तेथे जे शहीद झालेले आहेत, जे आपले भारतीय बंधू आणि भगिनी तेथे पर्यटकासाठी गेले होते, त्या पर्यटकांची, निष्पाप लोकांच्या असे कृत्य करणाऱ्यांना कठोर ते कठोर शिक्षा करावी आणि पुनश्च असे काही कृत्य होऊ नये यासाठी खबरदारीचे पावलं उचलावेत। कोणताही धर्म आपल्यासाठी हे इतर धर्माचे कोणत्याही बाबतीत कोणाची हत्या करण्याचं काही सांगत नाही, ना कोणता धर्म सांगतो ना आपलं संविधान सांगतो। संपूर्ण धर्माला आपापल्या स्वातंत्र्यानुसार आचरण करण्याचे तर अधिकार आहेत, पण त्यानुसार एक दुसऱ्यांनी सर्व मिळून मिसळून राहण्याचे, आपल्या देशाच्या संविधानावर सर्वांनी मिळून आचरण करण्याचं हे आपले संविधान आहे। आम्ही सर्व संविधान प्रेमी या घटनेचा निषेध करतो, निषेध करतो, निषेध करतो। हम सब, हम सब। धन्यवाद। या ठिकाणी झालेले जे हत्याकांड आहे, या हत्याकांडाचा जो हेतू होता, या भारत देशामध्ये धर्मामध्ये दंगली घडवून आणण्याचा हेतू होता। परंतु या देशातील महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारानं हा देश तयार झालेला आहे आणि धर्मनिरपेक्ष या देशानं हा जो शत्रूचा, पाकिस्तानी आतंकवाद्याचा, पाकिस्तान राष्ट्राचा हा जो हेतू होता की या देशामध्ये दंगली झाल्या पाहिजे, तो प्रयत्न या देशातील संविधानप्रेमी, शांतताप्रेमी लोकांनी हाणून पाडला। हा खरं तर आपला या आतंकवाद्याला दिलेले हे सनसनीत उत्तर आहे। तुम्ही आमच्यात कितीही भांडणं लावायचा प्रयत्न करा, परंतु आम्ही मात्र सर्वजण एक राहू। हा देश सर्व बंधू, ज्या घटनेचे जे तत्त्व आहेत, न्याय, समता, बंधुता, एकात्मता, या तत्त्वाचं आम्ही सर्वजण पालन करू आणि हा देश कधीही आम्ही दुभंगू देणार नाही। या निमित्तानं भारत सरकारला विनंती आहे, मोदी सरकारला विनंती आहे की तुम्ही पाकिस्तानसंग युद्ध करा, या अतिरेकी ठेचून मारा, त्यांची बोटी करा। त्याबद्दल आमचं या देशातल्या कुणाही नागरिकाचं दुमत नाही। हा देश आमचा आहे, आम्ही या देशात जन्मलो आणि आम्ही मेल्यानंतरही या देशात आमचं दफन होणार आहे। म्हणून या देशावर जेवढं आमचं प्रेम आहे, तेवढं प्रेम कुठल्याही इतर देशाच्या नागरिकावर असण्याचं आमचं काही कारण नाही। ते आमचे शत्रू आहेत, कालही होते, आजही होते आणि उद्याही राहणार आहेत। तुमच्यात आमची सर्वांना विनंती आहे या सरकारला की आपण यांना असा धडा शिकवा, हे जिथं दिसतील तिथं त्याला ठेचून काढा आणि या देशातील एकात्मता, अखंडतेला बाधा येऊ देऊ नका, हीच विनंती या निमित्तानं या सर्व मोदी सरकारला आहे। या देशातील प्रत्येक नागरिक हा जो आहे या देशावर प्रेम करतो आणि हा प्रेमाचा विजय आहे। इथून पुढे आतंकवादाचे कुठलेही मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। जय हिंद, जय भारत। भारत की जय, भारत माता की जय। सर्वप्रथम पहलगाम येथे सर्व माझ्या बांधवांना मी भावपूर्वक श्रद्धांजली इथं अर्पण करतो।
आम्ही किती जण आहोत संख्येनं आज इथं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता हे महत्त्वाचे नसून आम्ही किती ताकदीनं किती जोमानं आहोत याला खूप महत्त्व आहे. आज आपण या देशाला अखंड ठेवण्यासाठी हीच ती एकता आहे जी तुमच्या आमच्यामध्ये आज दिसून येत आहे. मित्रांनो, हा हल्ला जो झाला आहे तो देशाला एक मोठा कलंक आहे. आम्ही सगळे इसवी सन स्वातंत्र्यापूर्वीपासून इथं एक भारतीय म्हणून राहतो आहोत आणि आज परतूरवासियांनी व आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एक दाखवून दिलं आहे की आम्ही अगोदर भारतीय आहोत, आम्ही अगोदर आमच्या राष्ट्रावर प्रेम करणारे आहोत आणि आम्ही कायमस्वरूपी आमच्या राष्ट्रावर प्रेम करणारेच राहोत. आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरी आहे आणि हा देश आमच्यासाठी सर्वोपरी आहे. मित्रांनो, अशा हल्ल्याने हा भारत कधीही तुटणार नाही. ज्यांचे कुणाचे मनसुबे असे होते की यानंतर भारतामध्ये दुफाई माजल, ती दुफाई न माजता भारताने अखंडपणे या सर्व हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. मी त्या शहीद बांधवांना श्रद्धांजली तर अर्पण करतोच, परंतु इथं जमलेल्या सर्व बांधवांच्या वतीनं मी भारत सरकारला अशी विनंती करतो की जे शहीद झालेत, तिथं हल्ल्यात मारले गेलेत, त्यांना शहीदाचा दर्जा भारत सरकारने द्यावा व त्या सगळ्या कुटुंबांना शहीदांच्या ज्या ज्या सुविधा असतात त्या सगळ्या शहीद दर्जा देण्यात याव्यात अशी मी सर्वांच्या वतीनं आज ही विनंती भारत सरकारला करत आहे. आम्ही सगळे एक आहोत, एक राहणार आहोत आणि कायम एकमेकाच्या सुखादुखात एक सोबत राहणार आहोत. हम सब धन्यवाद.